बघा आई साबुदाण्याचे पापड बनवते। रात्री साबुदाणे भिजवले होते, त्यानंतर टोपामध्ये पाणी उकळवले, त्याच्यामध्ये मीठ जिरं टाकले आणि मग हे भिजवलेले साबुदाणे त्यात टाकते। आता हे सगळं ती ढवळून घेणार आहे आणि त्यातून शिजवणार आहे ते पूर्ण। ये पण लवकर उद्या हा काय करताय? बटाटे नाही ते हे शाबूचे तांदूळ काय ते पापड्या करता काय? हे बघा असं पूर्ण ते शिजून देणार आहे त्याला। बघा कसं शिजतंय चुलीवर। आम्ही गावाकडे आलो आहे ना, तेव्हा आई साबुदाण्याचे पापड करायचं बोललेली, तेव्हा ते साबुदाण्याचे पापड बनवते। जिरं मीठ। हे बघा इकडे आमची जुई बसली आहे, जुई। इकडे शिवम बसलाय, इकडे जेली बसली आहे, इकडे बघ। शिजलं का गाई? आहे अजून 10-15 मिनटं याला जरा वेळ लागतो शिजायला। इकडे बघ माझी लुसी पण बसली आहे, लुसी लुसी लुसी। पापडचं मिश्रण शिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला आमचं गाव दाखवते। हे बघा परिसर बघा बाजूचा, बघ किती छान आहे। बाजूला नारळाची झाडं आहेत, फुलांची पण झाडं आहेत। हे बघा हे बघा शेती आहे बाजूला। हे बघा शिवम आणि जुई पण आली आहे, हे आमची आजी आहे। हे बघ हे मिश्रण शिजायला जरा वेळच लागतो। याच्यामध्ये ना मीठ जिरं टाकले आणि शिजू दिले त्याला। आई याच्यामध्ये मिरची पण टाकतात ना ग? टाकतात, पण तळल्यानंतर ना ते खसका होतो ना, मग कोणी कोणी टाकतं, कोणी कोणी नाही टाकत। ओके, याच्यामध्ये उकडलेला बटाटा पण किसून टाकू शकतो आपण। आईने बटाटा किसलाय उकडून आणि आता ते त्याच्यामध्येच टाकणार आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता, ते पण चांगल्या मिश्रणामध्ये ढवळून घेते। व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे ते मिश्रण, असं घट्टसर थोडंसं पातळ पण झालं पाहिजे। आता थोडा वेळ जरा शिजू द्यायचं आणि 10 मिनिटांनी पापड्या करायला घ्यायचं। ते करायचं जरा लय पातळ पण नाही करायचं। हे अर्धा किलो शाबू तांदळाचं आहे, 1/2 किलो बटाटे। अच्छा, हे बघ कसं शिजतं। याच्यावर झाकण ठेवणार आहेस का आता? हवा सुटली नाही जरा पेट कपडे ठेवले ते आजी आजी करवणार
अंजबाई जरा चांगली असली तिला सांगायचं ती माती उडवून काय अंजबाई काय मला अंजबाई जरा चांगली असती दणदणीत तिला सांगायचं मला माती ओतू लागते हा नाही बाई, आपल्याला नाही जमत 500 रुपयात घेतला असतं ना आपल्याला नाही जमत बाई नाही जमत हा हा मीच कामं लोकांना देते हा? काय करायचं बाया शिजलं का गाई? हा आता शिजले आता न्यायचे टाकायला पापड हे बघ उकळी आली ना हां टाकायचं झालं तर उकळी तर येऊ दे हे बघ काय का हम्म. आली उकळी आहे हम्म. हवा सुटू द्या उशीर भेटते हम्म. एकदा ताप येऊन पेटल्यावर त्या दिवसा पाऊस झाला काल छान झाले कोंबड्या शेजारी सुनकई हा सुनकई जावकई हा अंडी त्यांनाच नाही घरी पुरती खायला ती घ्या एवढं का हे बघा आता हे मिश्रण पूर्णपणे तयार झाले चांगलं शिजले आणि उकळी आली आहे त्याला आता पूर्णपणे तयार झाले आता आपण हे बनवूया आता आता हे पापड बनवायला घेतलेत पेपर अंथरले आणि त्याच्यावर आई छोटे छोटे पापड बनवायला लागले हे बघा हे असे गोल गोल बनवायचे बघा अर्धा किलोचे किती होतात गाई साबुदाणे तरी 300-400 300-400 पापड बनतात बघा अर्धा किलो साबुदाण्याचे पाव किलो बटाटा आणि त्यात पाव किलो बटाटे पण उकडून टाकायचे आहेत किसून ते पण चांगले शिजून घ्यायचे आहेत त्या मिश्रणामध्ये हे बघा हे असे सगळे पापड बनवून ठेवायचे तर ऊन पण चांगलं पडले मस्त वाळतील है नाही गावाकडे ऊन कसं भरपूर असतं ना कडक ऊन असल्यामुळे पापड चांगले वाळतात बस झालं गरम आहे बस करता ठीक आहे झालं ना गार झाली पाहिजे तेव्हा ते एकत्र येतात नाही बघितलं मित्रांनो कसे पापड बनवले ताईने मित्र मैत्रिणी चला बाय